12 वर्षातून एकदा होणारा महाकुंभ येत्या 13 जानेवारी पासून ते 26 फेब्रुवारी पर्यंत उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये होणार. पण तुम्ही कधी विचार केलाय का की महाकुंभ कुठे होणार आणि फक्त निवडक 4 शहरांमध्येच होणार हे कोणी ठरवलं? तर त्याचं झालं असं की देव आणि राक्षसांनी मिळून समुद्र मंथन केलं आणि त्यातून अमृत निघालं. आणि यातलं काही अमृत हे प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन या 4 ठिकाणी पडलं आणि म्हणूनच या 4 ठिकाणी महाकुंभ होतो. देव आणि राक्षसांमध्ये 12 दिवस अमृतासाठी हे युद्ध चालू होतं आणि असं मानलं जातं की ते 12 दिवस म्हणजे आपल्या पृथ्वीवरील 12 वर्ष आणि म्हणून महाकुंभ 12 वर्षातून एकदा होतो. पण मग यातल्या कुठल्या शहरात कधी महाकुंभ होतो हे कसं ठरतं? तर त्यामागे एक ज्योतिष कारण आहे. ज्यावेळी गुरु ग्रह वृषभ राशीत प्रवेश करतो आणि त्यावेळी जेव्हा सूर्य मकर राशीत असतो तेव्हा प्रयागराजमध्ये, असंच जेव्हा गुरु कुंभ राशीत आणि सूर्य मेष राशीत असतो तेव्हा हरिद्वारमध्ये, सूर्य आणि गुरु सिंह राशीत असताना नाशिक आणि ज्या वेळेला गुरु सिंह राशीत आणि सूर्य मेष राशीत असतो तेव्हा उज्जैनमध्ये महाकुंभ भरतो. अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा.